नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या योजना मित्र चॅनलवर। आजचा व्हिडिओ नमो शेतकरी योजनेबद्दल खूप महत्त्वाची माहिती घेऊन आला आहे, तर चला सुरू करूया। 25 मार्च 2024 रोजी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्यात आला। 89,75,000 शेतकऱ्यांना हा लाभ मिळाला, परंतु 30 मार्च उजळला तरी अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही 2,000 रुपये जमा झालेले नाही। मोबाईलवर अमाऊंट क्रेडिटेड चा मेसेज आला नाही म्हणून शेतकरी काळजीत आहेत। तुमचा हप्ता तांत्रिक कारणामुळे अडकला आहे की तुम्ही अपात्र झाले आहात आणि पेंडिंग ॲट ऑफिशियल स्टेटसचा अर्थ काय याबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती मी आज तुम्हाला देणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुमचे पैसे अडकले असू शकतात। शेतकरी मित्रांनो, 25 मार्च नंतर अनेक शेतकरी त्यांचे स्टेटस चेक करत आहेत। ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत त्यांचे स्टेटस चेक करा। जर तुमचे स्टेटस पेंडिंग ॲट ऑफिशियल असे दाखवत असेल तर सावध व्हा। याचा अर्थ तांत्रिक कारणामुळे तुमचा हप्ता थांबवला नाही, तर कृषी विभागाने तुमच्या हप्त्याला मंजुरी दिलेली नाही। तुमच्या काही कागदपत्रांची त्रुटी जसे की सातबारा, पीक पेरा आणि इतर काही तांत्रिक कारणामुळे तुम्हाला कृषी विभागाकडून अपात्र करण्यात आले आहेत। या योजनेचा हप्ता मिळण्यासाठी सध्या तरी तुम्ही पात्र नाही। 31 मार्च पूर्वी हे तांत्रिक काम पूर्ण करणे आवश्यक आहे। आता समजून घेऊया की कोणाचे पैसे येणार आहेत। जर तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर फंड डिस्बर्स किंवा पेमेंट इनिशिएटेड असे स्टेटस दाखवत असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही। पैसे टप्प्याटप्प्याने जमा होत आहेत, त्यामुळे काही शेतकऱ्यांना 26, 27, 28 किंवा 29 आणि 30 मार्चला सुद्धा पैसे मिळाले आहेत। तांत्रिक कारणामुळे उशीर झाला तरी 31 मार्च पूर्वी तुमचे ट्रान्झॅक्शन क्लिअर होऊन पैसे तुमच्या खात्यात जमा होतील। पण जर तुम्ही पेंडिंग असेल तर समजून घ्या की तुमचा हप्ता मंजूर नाही। बऱ्याच शेतकऱ्यांनी तो आम्हाला विचारले आहे की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी येणार। काही लोक बातम्या पसरवत आहेत की 4 किंवा 8 तारखेला 9वा हप्ता येईल। शेतकरी मित्रांनो, या बातम्या पूर्णपणे फोल आणि दिशाभूल करणाऱ्या आहेत। 9वा हप्ता येण्यासाठी एक लांबलचक तांत्रिक प्रक्रिया असते। यासाठी पुन्हा निधीची मागणी, कृषी विभागाचा प्रस्ताव, वित्त विभागाची मंजुरी आणि त्यानंतर GR शासन निर्णय येतो। 9वा हप्ता कधी येणार याबद्दलचे अधिकृत अपडेट अजून तरी आले नाही। मात्र 5-6 राज्यांच्या निवडणुका पाहता जर सरकारने निधी वितरण करण्याचा कार्यक्रम निश्चित केला तर 9वा हप्ता एप्रिल किंवा मे मध्ये येऊ शकतो। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही तांत्रिक कामे त्वरित पूर्ण करा। तुमचे नमो शेतकरी स्टेटस काय दाखवत आहेत, पेंडिंग ॲट ऑफिशियल की डिस्बर्स, कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचा जिल्हासुद्धा सांगा। माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सर्व सरकारी योजनांच्या त्वरित अपडेटसाठी तुमच्या आवडत्या योजना मित्र चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।